पंढरपूरमध्ये अवकाळी पावसाचा कहर, नागरिक हैराण, पुलाच्या प्रश्नावर आंदोलन. पंढरपूर मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पंढरपूर शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी हजेरी लावत मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर नागरिकांना दैनंदिन कामकाज करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः भोसले चौक ते सरगम चौक या मार्गावरील प्रलंबित पुलाच्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पुलाच्या कामाला काही स्थानिक नेते व व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने काम रखडले असल्याची चर्चा आहे. दरम्यान पावसामुळे साचलेल्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर या पुलाची गरज अधोरेखित करण्यासाठी परिचारक गटाचे वन मॅन आर्मी माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. मुसळधार पावसातच ते रस्त्यावर उतरले आणि सरगम चौक येथे साचलेल्या पाण्यात कागदी नाव सोडत प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पावसाळा सुरू होण्याआधी उपाययोजना होणे अपेक्षित होते, मात्र निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. दरम्यान नागरिकांकडूनही प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असून तातडीने जलनिस्सारण व्यवस्था सुधारावी आणि प्रलंबित पुलाचे काम मार्गी लागावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे. पंढरपूर शहरातील ही परिस्थिती लक्षात घेता आगामी पावसाळ्यात आणखी गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाही तर नागरिकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.